समितीवरून दोन्ही शिवसेना आता भिडलेल्या आहेत। उद्धव ठाकरेंना समितीच्या अध्यक्षपदावरून हटवा अशा प्रकारची मागणी रामदास कदम यांनी केलेली आहे। रामदास कदम हे बरोबरच बोलतायत अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी त्यांचं समर्थन देखील केलंय। स्मारक सरकार बांधतंय, कुणाच्या मालकीचं नाही अशा प्रकारचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे। आदरणीय आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार यांनी करणार आहे की माझी विनंती आहे की या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेला केलेला आहे। त्या अध्यक्षपदावर पर्यंत याची हकालपट्टी करून टाका। याचा शिवसेना प्रमुखांचा काय संबंध ठेवू नका, आता त्या स्मारकाचा काय संबंध ठेवू नका, माझी मागणी आहे। खरं म्हणजे रामदास भाई बरोबर बोलले, कारण ज्यांनी वक्तव्य केलं की ज्या बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना या कार्यक्रमाला बोलवणार नाही। अरे कार्यक्रम कुणाचा आहे? स्मारक बाळासाहेबांचं कोण बांधतंय? आम्ही सरकार बांधतोय, कुणाच्या मालकीचं ते स्मारक नाही। ही लोकांची प्रॉपर्टी आहे। बाळासाहेब हे लोकांच्यातले नेतृत्व आहेत, लोकाभिमुख नेते आहेत होते आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते तर लागू कोणाला होतं? 2019ला बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं? कोण स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही।